जेव्हा त्यांना कुठलाच पुरावा नाही मिळाला ज्याने हे प्रूव्ह होईल की मी आतंकवादी आहे, तेव्हा कुठे जाऊन त्यांनी मला सोडलं आणि तिथून थेट मी आपल्या घरी आलो. काय झालं ख्वाहिश, तू तिथून अशी का निघून आलीस? मग कसं यायला हवं होतं मी? तुला अजूनही हेच वाटतंय का की मी जे काही सगळं सांगतोय ते सगळं खोटं आहे, गोष्ट आहे? ध्रुवने परत आता थापा मारायला सुरुवात केलेली आहे आणि शारदाला देखील त्याची आता कीव वाटते, पण माझा त्याच्यावर काडी मात्रही विश्वास नाहीये. ताई, मला माहितीये भाऊजी तसे नाहीयेत. मला असं वाटतंय फक्त एखाद्या गैरसमजामुळे तुझा संसार तुटू नये आणि एका बाळापासून त्याचे वडील दूर होऊ नये. एक किरण रोशनीची. अमितराव, सूरज सावंत. दृष्टी, बघ ना प्रियांशू, तो मुलगा अर्ध्या तासानंतर बाहेर आलाय. मला तर खूप भीती वाटतेय. बघ ना, माझं शरीर पण थंड पडलंय. काय झालं? नेहमी जोशात असलेली दृष्टी आज घाबरते. कम ऑन, चीअर अप. दृष्टी, तुला आज जाऊन युद्ध नाही लढायचंय. बस 2-3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दॅट्स ऑल. प्रियांशू, तू काही पण बोल, पण माणूस नर्वस होतोच ना. माहित नाही काय प्रश्न विचारतील. तसं काय विचारतील ते लोक? थांब, मी आज जाऊन त्यांना विचारून येतो. प्रियांशू, मी मस्करी नाही करत आहे. सिरियसली सांग ना, ते काय विचारतील? अरे बाबा, काय विचारतील ते? काही जनरल नॉलेज संबंधित प्रश्न विचारतील आणि काही देश-विदेशातील घडामोडींवर प्रश्न विचारतील. काही प्रश्न तुझ्या अभ्यासक्रमातील असतील आणि काही प्रश्न पोलिसांसंबंधी असतील. अरे देवा, इतके सगळे प्रश्न विचारतील? तरीच मी म्हंटल, जो आत गेला होता मुलगा तो एका वेळाने बाहेर आला. दृष्टी, तुला पोलीस फोर्स जॉईन करायची आहे. खंबीर राहा. फुल कॉन्फिडन्सने तू आतमध्ये जा आणि जे देखील तुझे विचार आहेत ते स्पष्टपणे सांग. इंटरव्ह्यूमध्ये 80% मार्क्स तुला कॉन्फिडन्सचे मिळतात. पॅनलवाले हेच बघतात की ही व्यक्ती जे काही बोलतीये ते किती विश्वासयोग्य आहे. दृष्टी कुलकर्णी, हो. तुम्ही आता आतमध्ये जा. दृष्टी, ऑल द बेस्ट. कॉन्फिडंट. कमिंग. प्लीज बसा. थँक्यू सर. दृष्टी कुलकर्णी, तर तुम्ही कॉमर्सच्या स्टुडंट आहात, तर पोलीसमध्ये भरती व्हावं असं का वाटतं? तुम्हाला तर कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये जायला हवं होतं ना. CA करायला हवं, MBA करायला हवं तुम्हाला. सर, हीच तर आपल्या देशातली समस्या आहे की आजचा युवक करन्सी करिअरच्या मागे धावत आहे. भले मग त्याची इच्छा असो किंवा नसो. जवळजवळ सर्व मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे. देशातल्या सेवा तर सगळ्यांनाच हव्या आहेत, पण देशाच्या सेवेबद्दल कोणीच विचार करत नाही. गुड. आय एम इम्प्रेस्ड. मी हेच उत्तर शोधत होतो आतापर्यंत. मला तुमचे विचार खूप आवडले. मिस दृष्टी कुलकर्णी, विचार तर मला देखील खूप आवडले,
तुम्हाला नाही वाटत का मोठ्या मोठ्या गोष्टी करणं, उच्च विचार बाळगणं एक वेगळी गोष्ट आहे, पण सार्वजनिक जीवनात त्यांची आचरणाची वेळ येते तेव्हा गोष्टी एकदम बदलून जातात. तेव्हा माणूस त्याची सर्व वचनं विसरून जातो, देश सेवा विसरून जातो आणि एका सामान्य माणसासारखं आचरण करायला लागतो. मॅम, मी तुमच्याशी सहमत आहे, पण माणसांमध्ये पण फरक असतो ना. जेव्हा तो पोलीस फोर्स जॉईन करणार असतो तेव्हा त्यावेळी तर देशभक्तीच्या मोठ्या मोठ्या शपथा घेतो, पण जसा तो ड्युटी जॉईन करतो सर्व काही विसरतो. पण डोंट वरी मॅम, माझ्या बाबतीत असं नाही होणार. तुमच्यासोबत असं का बरं नाही होणार? ही गोष्ट तुम्ही इतक्या कॉन्फिडन्सने कशी काय सांगू शकता? कारण की सर, माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती ज्यामुळे आयुष्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन संपूर्णतः बदलला. जर ती घटना माझ्या बाबतीत घडली नसती तर मी बहुतेक एखाद्या दुसऱ्या क्षेत्रात माझं करिअर करत असते. असं काय घडलं तुमच्या बाबतीत? ते माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तुझा स्पष्टपणा आणि कॉन्फिडन्स बघून मला खूप बरं वाटलं. तुमचं काय मत आहे सर? यू आर राईट मिसेस भगत. मी ही पहिली मुलगी बघतोय जी हे सेंटेन्स भीतीने, अगदी घाबरून किंवा अडखळत नाही बोलली, कारण हिला माहिती आहे की ही विक्टीम आहे, अक्यूज नाहीये. बाळा, मला तुझे विचार खूप खूप आवडले. दृष्टीजी, तुम्ही चायनाच्या वन चाइल्ड पॉलिसीबद्दल ऐकलंच असेल. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुणा व्यक्तीवर एका अपत्याचं बंधन घालणं किती योग्य आहे? यात पॉझिटिव्ह काय आहे आणि निगेटिव्ह काय आहे? सर, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एक उजवी बाजू, एक डावी. तसंच याचंही आहे. उजवी बाजू ही की जर चायनाने असा विचार केला नसता तर बहुतेक चायनाच्या पॉप्युलेशनचं एक्सप्लोशन झालं असतं. सर, 1950 मध्ये ॲव्हरेज एज 35 इयर्स होती, जी 1970ला 66 इयर्स झाली. जर चायनाच्या सरकारने अशी पावलं नसती उचलली तर चायनाचे पॉप्युलेशन आज जितके आहे त्यापेक्षा खूप अधिक असतं. आणि याची डावी बाजू ही आहे की या लॉमुळे खूप प्रमाणात जबरदस्ती अबॉर्शनही झाली, ज्यामुळे सेक्स रेशो गडबडून गेला. आय थिंक कित्येक असे आई वडील असतील ज्यांची एकुलती एक मुलं एकतर ॲक्सिडेंटमध्ये मारली गेली किंवा मग काही कारणास्तव मरण पावली, पण ह्या लॉमुळे ते दुसऱ्या अपत्याला जन्म देऊ शकले नाहीत आणि ज्यामुळे त्यांना संपूर्ण आयुष्य निस्संतान राहावं लागलं. दृष्टी, जर मला हे सांग, एखाद्या शक्तिशाली देशाने एका दुसऱ्या देशावर हल्ला करणं हे कितपत योग्य वाटतं तुला? मग हे हल्ले तिथे असलेल्या रासायनिक व्यापारीकरणामुळे झाले असतील, किंवा मग ह्युमन राईट व्हायलेशनमुळे असतील, किंवा डिक्टेटरशिपमुळे असतील,
सर, माझ्या मते हल्ला करणं कोणत्याच समस्येचं उत्तर नाही होऊ शकत, कारण हिंसाच हिंसेला जन्म देते. मी गांधीजींच्या विचारधारेचं पालन करते. माझ्या मते कोणत्याही समस्येचं समाधान आपण संवादाने करू शकतो, पण त्यासाठी आपले विचार प्रगल्भ असायला हवेत. आपल्याला आपल्या देशाचीच नाही तर अखिल विश्वाच्या मानवतेचा विचार करायला हवा. आपल्या देशामध्ये लोक पोलिसांना सुपरमॅन समजतात. त्यांची अशी मान्यता असते की पोलीस कोणत्याही केसचा निकाल अगदी सहजतेने लावू शकतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, देशातल्या जनतेला पोलिसांकडून खूप अपेक्षा आहेत. खाकी वर्दीत खूप ताकद असते. जर एकदा त्यांनी ठरवलं तर गुंड मवाल्यांना धूळ चाटवतील. पण यासाठी जनतेला देखील त्यांची मदत करावी लागेल. फक्त आशा करून काही नाही होणार. जर जनतेला असं वाटतं की पोलिसांनी अधिकाधिक कठीण केसचा निकाल लावावा, तर त्यासाठी जनतेला पोलिसांची मदत करायला हवी. त्यांना सरकारी साक्षीदार व्हायला हवं. आणि जर काही चुकीचं काम होत असेल तर त्याची रिपोर्ट त्वरित पोलिसात जाऊन करायला हवी. तर पोलीस तसंच करणार जे जनतेला हवं आहे, त्यांच्या मनात आहे. आम्ही सर्व तुझ्या विचारांशी आणि मतांशी एकमत आहोत. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये तुझं स्वागत आहे. तू उद्यापासून ट्रेनिंग सुरू करू शकतेस. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. नो 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 थँक्स तर तू डिझर्व करतेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच थँक्यू. सर. थँक्यू. वेलकम. दादा, असं उदास होऊन काय होणार? चेअर अप. कुलकर्णीजी, मुलींना तर त्यांच्या घरी जावंच लागतं ना. जावं तर लागतं नवनीतजी, पण अशा पद्धतीने नाही. मला तर अजूनही असंच वाटतंय की जर त्याने पुन्हा तुम्ही का निगेटिव्ह विचार करताय हो? सगळं काही चांगलंच होईल. आपण आणि आपल्या मुलींनी कुणाचंच काही वाईट नाही केलं आणि आपलं चांगलंच होईल हो. हां, करेक्ट. तू देखील पॉझिटिव्हच विचार करायला हवास. आणि असा हा उपाशीपोटी चहा पिऊ नये. हे घे, बिस्किट खा. घ्या तुम्ही. आई, मला सुद्धा दे गरमागरम चहा. अगोदर तू तुझ्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट सांग. बिस्किट खाते आणि नंतर सांगते. मस्करी करू नकोस हं, दृष्टी. सांग ना काय झालं. पहिल्यांदा तुम्ही सांगा की बाकीचे सगळे कुठे आहेत? ख्वाहिशताई आणि तानिया? ख्वाहिश तर तिच्या घरी निघून गेली बाळा. काय झालं? तिने जायला नको होतं? आई, ख्वाहिशताईला जायचं होतं तर तिने जायचं ना. पण दानियाला का घेऊन गेली? घ्या. अजून तर मी तिच्याबरोबर खेळले पण नाही. बाळा, दानियाला तर आम्ही सगळेच जण खूप मिस करतो. बरं, मला एक सांग की तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? कसा होता तो? सांगते बाबा, सांगते. थोडा धीर धरा. अरे,
कुलकर्णीजी, ही आपल्याला मुद्दामून त्रास देते बरं का. बघ दृष्टी, संधी सगळ्यांनाच मिळते. पटापट सांगू टाका, नाहीतर बघ. नाहीतर काय करणार तुम्ही? नाहीतर तुझी तक्रार ना प्रियांशूकडे करेन मी. काका, तुम्ही मला घाबरवताय का हसवताय? दोन्ही. म्हणजे हेच की प्रियांशूला मी घाबरत नाही तर घाबरवते. समजूतदार माणूस आहे, आतापासून प्रॅक्टिस करतोय बिचारा. हा, ही अशी ना सांगणार आहे. हिला काहीतरी द्या. ताई, तुझा इंटरव्ह्यू कसा होता? रोशनी, तू हा प्रश्न विचारणारी चौथी मुलगी आहेस. पण तुझ्या ताईने ना अजूनही उत्तर देखील दिलेलं नाहीये. तसं काही नाहीये. ताई तर माझ्या येण्याची वाट बघत होती. आता तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐका. ताई फक्त तिच्या इंटरव्ह्यू बद्दलच नाही सांगणार, तर हे देखील सांगेल की पोलीस फोर्स कशी जॉईन करायची. ताई, लवकर सांग, मला सर्व काही ऐकायचंय. एकदम सिंपल आहे. आधी एलिजिबिलिटी, ग्रॅज्युएट, मॅक्सिमम एज फॉर अप्लाइंग, 28 इयर्स, त्यानंतर MPSC ची SI एक्झाम. MPSC? हो, महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस कमिशन. ओह हा. आणि त्यानंतर एकदा प्रिलिम्स कंप्लीट करायची, त्यानंतर मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू. मग काय, मी 12 महिन्यांसाठी ट्रेनिंगला जाणार आहे. इट मीन्स माझं सिलेक्शन झालंय. बल्ले बल्ले. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. ताई, आम्हाला तुझा अभिमान आहे. पण खरं सांगते, मी तुला खूप मिस करणार आहे. मी पण तुला खूप मिस करेन. तुलाच काय, सगळ्यांनाच मिस करेन. आजचा दिवस किती विचित्र आहे ना. थोडासा आनंदही आणि थोडंसं दुःखही. हो शारदा, मलाही थोडंसं अस्वस्थच वाटतंय, पण मला दुःख जास्त वाटतंय. दृष्टीच्या ध्येयाबद्दल मला तर काहीच शंका नव्हती. मला माहित होतं की तिचं सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे. ज्या ध्यासाने तिने मेहनत घेतली होती, यश मिळणं तर तिला निश्चितच होतं. पण मला चिंता लागली ती ख्वाहिशची. देव जाणे किती दुःख भोगणार आहे बिचारी. शुभ शुभ बोला हो. अगोदरच तर तिने इतकी दुःख भोगली. ती काय कमी आहेत का? आता ध्रुव आलाय ना, सगळं काही ठीक होईल. काय कपाळ ठीक होणार आहे? त्याला बघताच ना माझा राग अनावर होतो. एक नंबरचा गुंड, मवाली आणि नालायक मुलगा आहे तो. काही का असे ना, शेवटी तुमचाच जवळ आहे ना. त्याच गोष्टीचं तर दुःख आहे ना. आपण त्याचं चांगलं घर, चांगला परिवार बघून त्याला होकार दिला. आपल्याला काय माहित होतं की अशा हा परिवारातला मुलगा मूर्ख निघेल म्हणून. देव करो आणि तो सुधारेल. त्याला जरा सद्बुद्धी मिळेल. नशिबाने त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली सुधारण्याची. अशी संधी सगळ्यांना नाही मिळत.
तो नाही सुधारणार शारदा. माणसाची वृत्ती, त्याचा स्वभाव कधीच नाही बदलत. मी तर हीच प्रार्थना करते की सगळं काही ठीक होईल. माझी मुलगी खुश राहावी. दृष्टीला बघा, उद्या सकाळीच तिला जायचंय ना. काहीही नाही सांगितलं हिने. जर अगोदरच सांगून ठेवत असते तर मार्केटमधनं काही सामान आणलं असतं ना. ही मुलगी पण ना मोठी विचित्र आहे. उद्या सकाळी सकाळी जायचंय तिला. प्रवासात काहीतरी खायला बनवून दे. शारदा, तिची ट्रेनिंग फक्त 12 महिन्यांसाठी आहे आणि त्यानंतर सुट्टी वगैरे तर येईलच ना. नाश्ता वगैरे तेव्हा दे ना तिला. यावेळी तर तू तिला फक्त हिंमतच दे. ज्या कणखर वाटेवरून ती आता चालली आहे ना, त्या पायांना फक्त तुझ्या शब्दांचं बळ हवंय. चल, झोप आता तू. खूप रात्र झालीये. आणि उद्या सकाळी उठून तिला नाश्ता वगैरे काहीतरी बनवून दे. आई, मी इतकी वाईट आहे का? नाही बाळा, कोणी सांगितलं तू वाईट आहेस? तू तर लाखात एक आहेस. मी तर बाबांच्या साईडच्या कुठल्या तरी श्रीमंत नातेवाईकांवर जर तुझ्यावर गेली असती ना, तर माझं संपूर्ण जीवन सेवा करण्यातच वाया गेलं असतं. दोघी मिळून नाश्ता करून घ्यायचा. नाही आई, मी दूध प्यायले. मी निघते, मला उशीर होतोय. काय विचार करते शारदा? मी तर हाच विचार करत होते. किती विचित्र आहे ना. असं वाटतंय काल परवाचीच गोष्ट आहे. किती लहान चिमुकल्या होत्या या. मुली किती लवकर मोठ्या होतात ना, कळतच नाही. ओ रामू, मी कुठे कायमची चाललीये? फक्त 12 महिन्यांसाठीच तर आहे. असेच निघून जातील. ऑल द बेस्ट दृष्टी. खूप मेहनत कर आणि मोठी ऑफिसर हो. ताई, तुझ्या ब्लेसिंग्स मिळाले आहेत तर मी नक्की होणार. रोशनी, तू काहीच नाही का बोलणार?